नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पौष शाकंभरी पौर्णिमा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आणि पौष शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय याबद्दल या दिवशी तुम्हाला उपाय काय करायचे आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. आज पौष शाकंभरी पौर्णिमा. घराच्या मुख्य दरवाजावर हे पाणी शिंपडा. तर कोणते पाणी शिंपडायचं आहे तर ते पाणी शिंपडल्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य बाहेर जाईल, घरात लक्ष्मी प्रवेश करेल भक्त. ठीक आहे, तर भक्तांना आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस आहे पौष शाकंभरी पौर्णिमा. जर आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर भक्तांनो तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर हे एक पाणी शिंपडलं तर भक्तांनो घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडतात. ठीक आहे, अडकलेली तुमची कामे मार्गी लागतात. कर्ज, ताण, कलह हळूहळू कमी होतो आणि लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. पण भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट फक्त ऐकायची नाही, शेवटपर्यंत तुम्हाला ही माहिती बघायची आहे, ऐकायची आहे. कारण एक छोटी चूक केली तर परिणाम खूप मोठा मिळत असतो. ठीक आहे, तर पौष शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय याचा अर्थ आपण अगोदर जाणून घेऊया. भक्तांनो, हिंदू धर्मात पौष महिन्यातील पौर्णिमा ही आई शाकंभरी देवीची अत्यंत पवित्र तिथी आहे. ठीक आहे, शाकंभरी देवी म्हणजे कोण? अन्नाची देवी, समृद्धीची देवी, घर चालवणारी शक्ती, दुष्काळ दारिद्र्य नष्ट करणारी माता आहे. पुराणात सांगितलं आहे की भक्तांनो, जेव्हा पृथ्वीवर अन्न टंचाई, उपवास मार, हाल अपेष्टा वाढल्या होत्या तेव्हा देवीने धान्य, भाजी, औषधी वनस्पती याच्या रूपाने लोकांना जेवण दिलेलं होतं भक्तांनो. म्हणूनच या देवीची उपासना घरातील अन्न, पैसा आणि शांती वाढवते, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला उपाय करायचे आहेत. ठीक आहे, तर कोणते उपाय करायचे आहेत मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो. तर घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा मार्ग असतो भक्तांनो. म्हणून मित्रांनो, भक्तांनो, तुम्हाला माहित आहे का लक्ष्मी कधीही खिडकीतून येत नाही. भक्तांनो, लक्ष्मी कधी खिडकीतून येत नाही, ती घराच्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते. म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे की जर मुख्य दरवाजा अस्वच्छ असेल, नकारात्मक ऊर्जेने भरलेले असेल, योग्य विधी नसेल तर लक्ष्मी दारातूनच परत माघारी फिरते. आणि भक्तांनो, म्हणूनच आज पौष शाकंभरी पौर्णिमेला दरवाजावर पाणी शिंपडायचा मी तुम्हाला उपाय, अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणतं पाणी शिंपडायचं आहे भक्तांनो, महत्वाचा भाग आहे भक्तांनो. महत्वाची माहिती आणि महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तर तो ध्यान देऊन सर्वांनी ऐकावा. तर आता लक्ष देऊन ऐका भक्तांनो, कारण इथेच 90% लोक चुकतात. काय चुकतात? हे पाणी तयार करा. तर कोणता उपाय करायचा आहे भक्तांनो, लक्ष देऊन ऐका. हे पाणी तयार करायचं आहे आपल्याला. तर कोणतं पाणी तयार करायचं आहे? स्वच्छ पाणी तांब्या किंवा भांड्यात घ्या, त्यात घाला. लक्षात ठेवा, त्यात स्वच्छ पाणी घाला तांब्यात किंवा त्या एका भांड्यात. थोडं गंगाजल घ्या, नसेल तर साधं पाणी घेतलं तरी भक्तांनो चालेल. हळद घ्या 1 चिमूटभर, मीठ घ्या 3 चिमूट. नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी भक्तांनो तुळशीचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे. आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी तुम्हाला मिठाचे 3 खडे घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि हे पाणी हलक्या हाताने ढवळा आणि मनात म्हणा, आई शाकंभरी देवी माझ्या घरातून दारिद्र्य दूर कर भक्तांनो. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला उपाय करायचा आहे. सोपाच आहे, काय अवघड नाही. योग्य वेळ कोणती आहे तर सकाळी सूर्योदयाच्या नंतर किंवा संध्याकाळी सूर्योदयाच्या आधी. सकाळी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या अगोदर भक्तांनो. सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सकाळी सूर्यास्ताच्या आधी. योग्य वेळ भक्तांनो कोणती आहे? सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर ही योग्य वेळ आहे. रात्री कधीही करू नका. रागात घाईत कधीच तुम्हाला ही उपाय करायचा नाही. तर भक्तांनो, पाणी कशा प्रकारे शिंपडायचं आहे आपल्याला. घराबाहेर उभं राहा, आधी मुख्य दरवाजाच्या बाहेर, मग आतल्या बाजूला. लक्ष देऊन ऐका. घरात उभे राहा, घराबाहेर, आधी मुख्य दरवाजा बाहेर, मग आतल्या बाजूला.
पाणी शिंपडताना हे शब्द बोला, ओम शाकंभरी देवे नमः, ओम शाकंभरी देवे नमः. तुम्हाला किमान भक्तांनो 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. भक्तांनो, हा मंत्र उच्चारताना डोळे बंद करायचे आहेत आणि कल्पना करा. लक्षात ठेवा, कल्पना काय करायची आहे? तुमच्या घरात प्रकाश पसरतो, काळोख निघून जातो आहे, लक्ष्मी हसत प्रवेश करते आहे, हे तुम्हाला कल्पना करायची आहे हा मंत्र म्हणत असताना. ठीक आहे. तर भक्तांनो, ज्या घरात पैसा टिकत नसेल, कर्ज वाढत असेल, नवरा बायकोत वाद होत असतील, मुलं ऐकत नसतील, व्यवसाय चालत नसेल, तर भक्तांनो हा उपाय करायचा आहे. फक्त 1 दिवसाचा नाही, तुम्हाला सलग 3 पौर्णिमा हा उपाय करायचा आहे. आणि भक्तांनो, एक मोठी चूक टाळायची आहे. तर कोणती चूक टाळायची आहे आपल्याला? भक्तांनो, उपाय करून लगेच म्हणू नका काही फरक पडला नाही, हे खोटं आहे. देवीची कृपा भक्तांनो हळू पण कायमची असते. लक्षात ठेवा, हळू तुम्ही करा, कृपा तुमच्यावर कायम होणार, शिस्तीत होणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, भावनिक संदेश. तर भावनिक संदेश काय सांगत आहे? आई शाकंभरी देवी ही फक्त देवता नाही, ती आई पाहते. लक्षात ठेवा, आई कधीही आपल्या लेकराकडे पाठ फिरवत नाही, फक्त श्रद्धा पाहते. आज पौष शाकंभरी पौर्णिमेला जर तुम्ही मनापासून हा उपाय केला तर घराची अन्नाची कमी तुम्हाला भासणार नाही, पैसा अडकणार नाही भक्तांनो, आणि घरात शांतता नांदेल. ठीक आहे. आणि तसेच भक्तांनो, तर भक्तांनो, तुम्ही हे वरील उपाय केला आणि तुम्हाला जर हे संकेत आले, काही तासात काही दिवसात जर तुम्हाला उपाय जाणवला आणि काही आठवड्यानंतर हा तुमच्या घरात खास संकेत दिसू लागतील. पण लक्षात ठेवा भक्तांनो, काय लक्षात ठेवायचं आहे की हे संकेत जर तुम्हाला समजले नाहीत तर देवीची कृपा ओळखता येणार नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून भक्तांनो, या उपायाकडे मनापासून लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण बघावाच लागणार आहे. ठीक आहे, त्याशिवाय तुम्हाला उपाय समजणार नाहीत. ठीक आहे. तर उपाय केल्यानंतर दिसणारे 11 शुभ संकेत कोणते आहेत? लक्षात ठेवा. तर उपाय आपण जो करतो, वरील मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपाय करणार आहात तुम्ही, तर 11 शुभ संकेत कोणते आहेत? घरात अचानक शांतता जाणवते. पहिला उपाय म्हणजे घरात अचानक शांतता जाणवते. उपाय केल्यानंतर घरात बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते, जणू काही घर हलके झाले आहे. हा पहिला संकेत असतो की नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे. ठीक आहे. दुसरा संकेत कोणता आहे जाणवलेला? तर अडकलेली कामे हळूहळू सुरू होणे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही महिन्यापासून धडपड करत होता, प्रयत्न करत होता, कागद, नोकरी, पैसे, घरकाम, ती कामे आपोआप मार्गी लागायला सुरुवात होतील. घराचे काम असू द्या, कोणते कागद असू दे, कागदाचे काम कोणतं तुमचं अडकलेलं असू दे, नोकरीचं तुमचं काही अडकलेलं असू दे, तुमचा पैसा कोणाकडे अडकलेला असेल तर तुम्हाला आपोआप मार्गी लावायला सुरुवात होते. तिसरा मार्ग भक्तांनो, घरात अन्नाची बरकत वाढणे. भक्तांनो, आई शाकंभरी ही अन्नाची देवी आहे. उपायानंतर भक्तांनो, अन्न वाया जात नाही, अचानक अन्नसाठा वाढतो. पाहुणे येऊनही अन्न कमी पडत नाही. हा खूप मोठा संकेत आहे. तर चौथा मार्ग, वाद कमी होणे. नवरा बायको, सासू सून, आई मुलं यांच्यातील छोटे छोटे वाद हळूहळू कमी होतात, कारण जिथे देवीचा वास तिथे क्रोध टिकत नाही. पाचवा मार्ग, सकाळी लवकर जाग येणे. अनेक लोकांना उपायानंतर सकाळी आपोआप जाग येते. हा संकेत आहे की तुमची ऊर्जा शुद्ध होते. ठीक आहे. तर स्त्रियांसाठी खास नियम कोणता आहे? लक्षात ठेवा भक्तांनो, शास्त्रात सांगितलं आहे घराची लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री असते. जर स्त्री प्रसन्न असेल तर देवी लवकर कृपा करते. बंधू आणि भगिनींनो, स्त्रियांसाठी खास नियम आहेत, खास महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. तर भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, शास्त्रात सांगितले आहे घराची लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री. जर स्त्री प्रसन्न असेल तर देवी लवकर कृपा करते. स्त्रियांनी भक्तांनो आज काय करावे? तर आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे स्त्रियांसाठी. तर स्त्रियांनी आज काय करावे? पहिली गोष्ट, सकाळी आंघोळ करून घ्यावी, केस मोकळे ठेवू नयेत भक्तांनो. दुसरी गोष्ट, स्वयंपाक करताना राग करू नका स्त्रियांनी. तिसरी गोष्ट, कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. शक्य असल्यास भाजी, धान्य किंवा फळदान करा. याने शाकंभरी देवी
फार लवकर प्रसन्न होते. तर भक्तांनो, कोणत्या लोकांनी हा उपाय करायचा नाही, तर सर्वांसाठी हा उपाय असतो, सर्वांसाठी उपाय असतो, पण काही अटी आहेत यासाठी भक्तांनो. ठीक आहे. नशेत असलेले शिवीगाळ करणारे, श्रद्धा नसलेले, थट्टा म्हणून करणारे यांनी हा उपाय चुकून सुद्धा करायचा नाही भक्तांनो. कारण हा उपाय मनाने केला जातो. ठीक आहे. तर भक्तांनो, ही 7 मोठ्या चुका टाळायच्या आहेत. ठीक आहे. तर कोणत्या 7 मोठ्या चुका आहेत? तर रात्री पाणी शिंपडणे, रात्री केल्यास उलट परिणाम होतो. दुसरी चूक म्हणजे दरवाजा घाणेरडा ठेवणे. भक्तांनो, उपायाआधी दरवाजा स्वच्छ असणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, उरलेले पाणी साठवून ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे. उरलेले पाणी झाडाला घालावे. चौथा प्रश्न, मंत्र चुकून बोलणे. तर भक्तांनो, मंत्र हळू स्पष्ट बोला, चुकून तो बोलू नका. ठीक आहे. तर पाचवी गोष्ट, तर मोबाईल हातात ठेवणे. उपाय करताना मोबाईल बाजूला ठेवा भक्तांनो. तर भक्तांनो, मुंग्या, गायी, पक्षी या संबंधीचा हा शाकंभरी हा उपाय काय सांगत आहे. तर भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, शाकंभरी देवीला भुकेलेले जीव फार प्रिय आहेत. ठीक आहे. आज जर तुम्ही मुंग्यांना साखर, गायीला भाजी आणि चपाती, पक्ष्यांना धान्य घातले तर देवीची कृपा दुप्पट होते, लक्षात. तर भक्तांनो, उपाय तुम्हाला किती वेळा करायचा आहे? किमान 1 पौर्णिमा उत्तम भक्तांनो. सलग 3 पौर्णिमा खूपच अडचण असेल तर भक्तांनो 5 पौर्णिमा करा. तुम्हाला भक्तांनो कमी अडचणी असतील तर 1 पौर्णिमा उत्तम आहे. सलग 3 जर तुम्ही पौर्णिमा केल्या तर अतिउत्तम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप अडचणी असतील तर तुम्हाला 5 पौर्णिमा हा उपाय करायचा आहे भक्तांनो. प्रत्येक वेळी श्रद्धा वाढत जाते आणि फल निश्चितच मिळते. ठीक आहे. तर भक्तांनो, एक तुम्हाला भावनिक कथा सांगतो. ठीक आहे. लघु कथा आहे ही. तर एक गरीब कुटुंब होतं. घरात अन्न नव्हते, त्यांच्या पैसा नव्हता. आईने पौष शाकंभरी पौर्णिमेला हा उपाय केला आणि थोडी भाजी गाईला खायला दिली. 3 महिन्यात नोकरी लागली, कर्ज फेडले आणि घरात आनंद आला. घरातील लोकांमध्ये, घरातील परिवारातील सर्व लोकांना भक्तांनो सकारात्मक ऊर्जा येऊ लागली. सकारात्मक विचार त्यांच्या डोक्यामध्ये खेळू लागले, लक्षात ठेवा. आणि ही कथा नाही भक्तांनो, ही श्रद्धेची भक्ती आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, देवी कधीही एकदम चमत्कार दाखवत नाही, ती तुमची परीक्षा घेते, नंतर तुम्हाला चमत्कार दाखवत असते. जर तुम्ही धीर धरला तर तुमचं भक्तांनो घर भरभरून येईल. पैसा पाण्याकडून तुमचं घर भरभरून येईल, लक्षात ठेवा भक्तांनो. तर भक्तांनो, शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी हे जे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या उपायानंतर तुम्हाला पडणारी 9 शुभ संकेत जी स्वप्न आहेत त्यांचा अर्थ काय होतो. तर भक्तांनो, पाणी दिसणे. पहिला संकेत पाणी दिसणे. स्वप्नात स्वच्छ नदी, विहीर, पाणी दिसणे म्हणजे भक्तांनो नकारात्मकता तुमच्या जीवनातून निघून जात आहे. घरात शांती येणार आहे तुमच्या, लक्षात ठेवा. तर दुसरा शुभ संकेत आहे धान्य, भाजी, फळ दिसणे. हे शाकंभरी देवीचं सर्वात मोठं चिन्ह आहे. अन्नाची कमी कधीच भासणार नाही तुमच्या आयुष्यात. घरात बरकत वाढेल, पैसा येईल, लक्षात ठेवा. तिसरा शुभ संकेत कोणता आहे? देवीचे दर्शन. जर भक्तांनो तुमच्या स्वप्नामध्ये देवीचे दर्शन तुम्हाला घडलं, तर देवी हसताना किंवा प्रकाश रूपात दिसली तर समजा तुमची मनोकामना स्वीकारली आहे. चौथी स्वप्न म्हणजे चौथी गोष्ट काय आहे, संकेत काय आहे? पांढरा रंग, पांढरे कपडे, पांढरी फुले, पांढरा प्रकाश. मन शुद्ध होत आहे, नवीन सुरुवात होणार आहे, लक्षात ठेवा. भीतीदायक स्वप्न. तर भक्तांनो घाबरू नका. याचा अर्थ असा आहे जुनी नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जात आहे. उपाय अचूक झाला आहे, लक्षात. दरवाजावर रांगोळी कशी काढावी? भक्तांनो पाणी शिंपडल्यानंतर जर शक्य असेल तर रांगोळी काढलीच पाहिजे. रांगोळी काढायची पद्धत मुख्य दरवाजाच्या बाहेर भक्तांनो 2 पावलांचे ठसे आत येताना मध्ये काढायचे, लक्षात ठेवा. मध्य ठिकाणी कमळ धान्याची आकृती असते. रांगोळी काढताना बोला, लक्ष्मी माता माझ्या घरात
स्थिर राहा. तर भक्तांनो, संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना किमान 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम बाळूमामाय नमः, असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. तर भक्तांनो, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी 5 अत्यावश्यक उपाय काय आहेत? तर पहिला उपाय, घरात अन्नाचा अपमान कधीच करू नका. अन्न टाळणे म्हणजे शाकंभरी देवीचा अपमान आहे. दरवाजावर कचरा साचू देऊ नका. लक्ष्मी स्वच्छतेच्या ठिकाणीच राहत असते, वास करत असते. तिसरा उपाय, सायंकाळी भांडणं टाळा. संध्याकाळी भक्तांनो, ऊर्जा फार प्रभावी असते. चौथा उपाय, आठवड्यातून एकदा मीठ पाणी, घर पुसण्यासाठी मीठ पाणी वापरा. पाचवा उपाय, शुक्रवारी भाजी दान करायची आहे. शाकंभरी देवी प्रसन्न राहते. हे घर माझे नाही, अहंकार तोडणारा उपाय कोणता आहे? तर भक्तांनो, महिन्यातून एकदा मुख्य दरवाजा समोर उभं राहून मनात म्हणा, आई हे घर तुझंच आहे, मी फक्त सेवक आहे. हा एक वाक्य अनेक अडथळे तुमचे दूर काढून टाकत असतो, लक्षात ठेवा. तर खरी भक्ती म्हणजे काय? भक्तांनो, मोठे उपाय नाहीत, मोठे मंत्र नाही, मन स्वच्छ असणे, कृतज्ञता असणे, अन्नाचा आदर असणे, याला शाकंभरी देवीची खरी पूजा असते, लक्षात ठेवा. भक्तांनो, देवी कधीही तुमच्याकडून पैसा मागत नाही, ती फक्त श्रद्धा मागते. जर आज पौष कादंबरी भक्तांनो, पौर्णिमेला दिवशी जर पौष शाकंभरी आज भक्तांनो पौष शाकंभरी पौर्णिमेला तुम्ही मनापासून हा उपाय केला तर तुमच्या घरात अन्नाची कमी भासणार नाही. संकटे हळूहळू दूर निघून जातील आणि समाधान तुमचं कायम होईल, लक्षात ठेवा. जर हा संदेश तुम्हाला मनाला भेटला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो, आणि कमेंटमध्ये लिहा, आई शाकंभरी देवी कृपा कर माझ्यावरती, असं तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, श्री स्वामी समर्थ. ओम बाळूमामाय नमः.